बातमी चाकणमधून आहे. आदित्य ठाकरेंकडून चाकण परिसरात रस्त्यांची पाहणी करण्यात येते. चाकण MIDCतील प्रश्नांवरून आदित्य ठाकरेंनी चाकण दौरा केला. इथल्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उद्योजक त्रस्त आहेत. काही कंपन्या सोडून जाण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत. तर ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. हे आपण इंडस्ट्रियल एरियामधला इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स बघत आहोत. म्हणजे आपण मुंबई नाशिक हायवे घेतला तर भिवंडी, मुंबई पुणे घेतला तर हे सगळे रस्ते आहेत. सगळे जे इंडस्ट्रियल एरिया आहेत तिथे इंडस्ट्रियल कोलॅप्स होत आहेच. पण मुख्य गोष्ट दुसरी ही पण आहे की इंडस्ट्री खात्यामध्ये काही काही असे लोक आहेत ज्यांना त्यांच्या घरी 3-3 वेळा वेगळा टोल भरायला लागतोय. आणि हा देखील मोठा विषय आहेच. माझ्या कानावर जे येतं, जे काही इंडस्ट्रीचे लोक मला सांगत असतात, MIDC मध्ये प्लॉट घ्यायला लागलं तर 1500 रुपये पर स्क्वेअर मीटर इथपासून हा रेट सुरू होतोय. एक्सप्रेस टॉवरमध्ये कोणाचं ऑफिस आहे, कोण बसतं तिथे, इतर कोण परिवारातलं बसतं का, हा देखील मुख्यमंत्र्यांनी जरा विचार करावा आणि माहिती काढावी. महाराष्ट्रातला ऑटो हब म्हणून चाकणची ओळख आहे आणि अनेक राष्ट्र उभारणीमध्ये या MIDCने खरं तर ऑटो हबमध्ये ऑटो येणार कशा?